2029ला या खासदाराचा आम्ही डिपॉझिट गोल करून जो उमेदवार पक्ष देईल त्याला आम्ही 1 लाखाच्या 1.5 लाखाच्या फरकाने निवडून आणू। खासदार जरी वाशिममधून निघून गेलेले असतील परंतु मतदार हा जागीच आहे। मागची विधानसभा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून लढवली होती आणि मला जवळपास 1,04,000 मतदान मिळालेलं होतं। स्वतःच्या मेडिकल कॉलेज असतील, फार्मसी कॉलेज असतील, स्वतःच्या स्वार्थासाठी हे गेलेले आहेत आणि 200-200 कोटीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 6 खासदारांच्या फुटीनंतर आज उद्धव ठाकरे यांनी वाशीमध्ये सभा घेतली। या सभेमध्ये नेमकं ते काय बोलले, त्यामधून त्या कार्यकर्त्यांना काय ऊर्जा मिळाली हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी संवाद साधूयात। काय सांगाल, 6 खासदार फुटले, त्यामध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते, काय साहेबांनी संदेश दिलेला आहे आज? आज सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जो आज जी सभा झालेली आहे, आज जे आमचा कार्यकर्त्याचा जे संवाद मेळा होता, या मेळाव्यामध्ये आज जी कार्यकर्त्यामध्ये एवढी उत्साह होता आणि ऊर्जा अशी निर्माण झालेली आजच्या या कार्यक्रमामुळे असं वाटतं की या शिवसेनेमधून कोणी फुटून गेलंच नाही काय। कारण आम्हाला एक सवय आहे, कारण शिवसेनेने अनेक फुटी पाहिलेल्या आहेत, नारायण राणे असतील, छगन भुजबळ साहेब असतील, अनेक राजसाहेब असतील, अनेक लोक फुटून गेल्यानंतर, परंतु गद्दार खासदार फुटल्याच्या नंतर, कारण 1996 पासून हा वाशिम जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि सन्माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी या जिल्ह्याची निर्मिती केल्यामुळं इथचा मतदार असेल, इथचा शिवसैनिक असेल, बाळासाहेबांवर प्रेम करणारे सर्व बहुजन समाजातील घटक असतील, सर्व समाज बांधव असतील, त्यामुळं आम्हाला कुठलीच भीती खासदार गेल्यामुळे वाटली नाही आणि येणार 2029ला या खासदाराचा आम्ही डिपॉझिट गोल करून आणि आमचा नवीन खासदार निवडून आणू। आम्ही 1.5 लाखाच्या फरकाने आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आमच्या मशालवर जो उमेदवार पक्ष देईल त्याला आम्ही 1 लाखाच्या 1.5 लाखाच्या फरकाने निवडून आणू। तो उमेदवार आम्ही मातोश्रीला संप्रीत करणार आहोत। आज विविध मान्यवरांची शिवसेनेच्या नेत्यांची भाषणं या ठिकाणी झालेली आहेत, नेमका काय संदेश दिला शिवसैनिकांनी या ठिकाणी? आज शिवसैनिकांनी अनेक सन्माननीय आमचे जे पश्चिम विदर्भाचे संपर्क नेते अरविंदभाई सावंत असतील, नितीन बाप्पू देशमुख असतील, आमचे अंबादादा दानवे असतील आणि अनेक मान्यवर देवळे साहेब असतील, अनेक मान्यवर आमचे बोलले। यांच्यानुसार कार्यकर्त्यामध्ये एवढा उत्साह निर्माण झाला आणि संदेश दिला की बाळासाहेबांनी आम्हाला संदेश दिलेला होता। कारण शिवसेना आदेशावर चालते, आदेश शिवसेनेमध्ये पक्षाचा आदेश हा सरसावध असते आणि त्या आदेशाचा आम्ही तंतोतंत पालन करून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनच कळेलच साहेबांनी आम्हाला कोणता आदेश दिलेला आहे। ते खासदार संजय देशमुख यांना शिवसैनिकांनी निवडून दिलेलं आहे, याचं वाईट नाही का वाटत? खरोखर वाईट वाटते, परंतु खासदार जरी वाशिममधून निघून गेलेले असतील परंतु मतदार हा जागीच आहे। असे खासदार किती जरी असले आणि आमदारही असले तरी काही फरक पडत नाही याच्यावर। जाब विचारायला सांगितलेला आहे, जाब विचारला जाईल 100% आणि ते मतदानामधूनच त्याचा जाब विचारला जाईल असं मी सांगू इच्छितो। भाऊ, याआधी भावना गवळी असतील, संजय राठोड असतील, यांनी पक्ष सोडला, आज संजय देशमुखांनी पक्ष सोडला, मात्र कार्यकर्ते कायम आहेत का असं तुम्हाला वाटते का? कार्यकर्ते आहेत म्हणूनच नेता आहे। कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम केलं, कुठलीही अपेक्षा बाळगली नाही, फक्त साहेबांचा आदेश आला आणि साहेबांच्या आदेशावर सर्व कार्यकर्ते खासदार असतील, आमदार असतील किंवा नगरपालिका आणि सगळ्या निवडणुका असतील यामध्ये झोकून देतात। एक छोटीशी अपेक्षासुद्धा कार्यकर्त्यांनी केली नाही आणि प्रामाणिक काम करून हे सर्व नेते निवडून दिलेले आहेत। नेते निवडून दिलेले आहेत। आजची जी सभा झाली ही महत्त्वाची सभा होती उद्धव ठाकरे यांनी आगामी 2029च्या निवडणुकीसाठी या ठिकाणी यवतमाळ वाशिममध्ये उमेदवारसुद्धा, लोकसभेचा उमेदवार या ठिकाणी, विधानसभेचा आणि लोकसभेचा सुद्धा या ठिकाणी उमेदवार घोषित केलेला आहे। ते डॉक्टर देवळे आपल्यासोबत सुद्धा आहेत। तर काय सांगाल, आज उद्धव साहेबांनी या ठिकाणी तुमची उमेदवारी घोषित केलेली आहे? माझी उमेदवारी त्यांनी वाशिम मंगरुळपीर विधानसभा क्षेत्रासाठी घोषित केलेली आहे। मागची विधानसभा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून लढवली होती आणि मला जवळपास 1,04,000 मतदान मिळालेलं होतं। थोड्या मतदानामुळे आमचा पराभव झाला होता। याला विशेष कारण म्हणजे असं होतं की आमची जी शिवसेना पक्षातनी जी एंट्री होती ती अतिशय लेट आणि शेवटच्या क्षणी झालेली होती, त्याच्यामुळेच आम्हाला या मागच्या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला। अजूनही काही कार्यकर्ते शिवसैनिक या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्यासोबत सुद्धा संवाद साधणार आहोत। बंडखोर खासदार जे आहेत ते सांगतात की बाबा उद्धव ठाकरे आम्हाला वेळ देत नाहीत, तुम्हाला काय वाटते, उद्धव ठाकरे वेळ देतात? याच्या अगोदर ते कधीच असं बोलले नाही, याच्या अगोदर कधीच बोलले नाही ना। आता इतके वेळ वाशिमला आले, कधी बोलले नाही ते असं। बरं, निधीसाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो, म्हणजे विरोधकांना भारतीय जनता पार्टी असेल किंवा सत्ताधारी असतील ही विरोधी पक्षाला निधी देत नाही असंही काय वाटते का तुम्हाला? नाही, तसं वाटत नाही। तुम्हाला काय वाटते, तुम्हाला
विरोधी पक्षाला सत्ताधारी पार्टी फंड देत नाही त्याच्यामुळे हे गेलेत? मुळीच नाही, हे स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेले आहेत. कारण यांना कुठंच पक्षाला म्हणजे पक्षाचे कोणते आदेश आणि पक्षाचं हे कधीच काम यांनी केलेलं नाही. कारण आम्ही त्यांच्यासोबत 24 तास रात्रंदिवस खांद्याला खांदा लावून खासदारासोबत काम केलं आणि सर्वांनी चटणी भाकर खाऊन घरच्या सर्व महाआघाडीचे कार्यकर्ते असतील सर्व लोकांनी त्यांचं काम केलं. हे स्वतःच्या मेडिकल कॉलेज असतील, फार्मसी कॉलेज असतील, स्वतःच्या स्वार्थासाठी हे गेलेले आहेत आणि 100 200 कोटीची याची डील झालेली आहे. मोठ्या प्रमाणात स्वतःच्या फायद्यासाठी गेलेले आहे ते. आगामी याच्यामध्ये शिवसैनिकांचं काय भूमिका असेल हे आपण जाणून घेणार आहोत. काय भूमिका असणार आहे शिवसैनिकांची आगामी काळामध्ये? आज साहेबांनी आदेश दिलेला आहे आणि कार्यकर्त्यांना जे काल नवसंजीवनी दिलेली आहे त्यांना सांगितलेलं आहे की पक्ष हा एक संघ आहे. तुमच्या कार्यकर्त्यांच्या बळावर आजपर्यंत हे सगळ्या निवडणुका आपण लढत आलेलो आहोत आणि भविष्याची जी रणनीती आम्ही आखत आहोत ती सर्व तुमच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बळावर आहे. या मतदारसंघात ज्या खासदारांनी आज जे फुटीर खासदार निघून गेले 6 खासदार, त्यांच्या प्रत्येकाच्या मतदारसंघात जाऊन साहेबांनी सभा घेऊन हा संदेश दिलेला आहे की जनतेला ही गोष्ट आवडलेली नाही आहे, कार्यकर्त्यांना आवडलेली नाही आणि कार्यकर्ता आणि जनता मिळून हे नेते निवडून आलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये आमचे उमेदवार देवळे साहेब असतील किंवा येणारा जो कोणी आमचा उमेदवार असेल खासदारकीचा, तो 100% शिवसेनेचा भगवा लोकसभा आणि विधानसभेवर फडकवणार, यात तीळ मात्र शंका नाही. येणाऱ्या काळामध्ये वाशिम यवतमाळ मतदारसंघावरती असेल किंवा वाशिम विधानसभा मतदारसंघावरती असेल, शिवसेनेचाच भगवा फडकेल असा आत्मविश्वास या ठिकाणी या शिवसैनिकांनी वर्तवलेला आहे. पंकज गाडेकर, वाशिम.